लिंगायत फेसबुक पेजवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन अर्थात शिवराज्याभिषेक दिन। शिवराज्याभिषेक दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आमचे मित्र अभिषेक देशमाने यांनी लिंगायत पेजवरती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं अवैदिक अब्राह्मणी अर्थात वास्तववादी स्वरूप चित्रण आणि चरित्र या संदर्भानं चर्चा ठेवलेली आहे। अभिषेक देशमाने आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराचं मी हार्दिक अभिनंदन करतो की अशा कोरोनाग्रस्त लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा घर बसल्या लोकांना आपला वारसा, आपला इतिहास, आपली परंपरा माहिती व्हावी यासाठी सातत्यानं अभिषेक अत्यंत प्रामाणिकपणे आणि तळमळीनं काम करत असतात। ते माझे चांगले मित्र आहेत, चांगले अभ्यासक आहेत, चांगले विचार करणारे, चिकित्सा करणारे असे तरुण आहेत। तर आज राज्याभिषेक आपल्याकडे काही पुरोगामी मंडळी असं म्हणतात की शिवाजीराजांनी राज्याभिषेक का केला, काय गरज होती। आपण त्या काळामध्ये गेलं पाहिजे। त्या काळामध्ये आत्तासारखं बाबासाहेबांनी निर्माण केलेलं संविधान नव्हतं। संविधानाने आपल्याला मताधिकार दिला, निवडणुकीला उभा राहण्याचा अधिकार दिला। या देशातील झोपडपट्टीमध्ये राहणारी व्यक्तीसुद्धा स्वकर्तृत्वावरती राज्यपाल होऊ शकते, मुख्यमंत्री होऊ शकते, प्रधानमंत्री होऊ शकते, राष्ट्रपती होऊ शकते, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होऊ शकते। पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये विशेषतः संविधान येण्यापूर्वी आपल्याकडे वर्णाश्रम धर्मव्यवस्था होती आणि वर्णव्यवस्थेनुसार शूद्र अतिशूद्रांना ज्ञानाचा अधिकार नव्हता, नेतृत्व करण्याचा अधिकार नव्हता, धनसंचय करण्याचा अधिकार नव्हता। 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजीराजांनी मावळ्यांच्या सोबत भूमिपुत्रांचं, यतोदेशीयांचं, इथल्या रयतेचं राज्य निर्माण केलं। ते राज्य केवळ एका जातीचं, धर्माचं, घराण्याचं नव्हतं, तर ते राज्य यतोदेशीयांचं होतं, रयतेचं होतं, ज्याला महात्मा ज्योतिराव फुले कुळवाडी भूषण पवाडा गावतो भोसल्यांचा आणि शिवाजीराजांचं कुळवाड्यांचं, इथल्या कष्टकरी श्रमकऱ्यांचं राज्य असं वर्णन महात्मा ज्योतिराव फुले करतात। शिवाजीराजांनी हे राज्य निर्माण केलं। पण ज्यावेळेस राज्याभिषेकाचा निर्णय घेतला, राज्याभिषेक का अत्यावश्यक होता, तर त्या काळाची गरज होती। सार्वभौमत्वाचा अधिकार, राजदंड न्यायदंडाचा अधिकार आणि इतर सत्ताधीशाशी व्यवहार करणं म्हणजे तह असेल, करार असेल किंवा नवीन शासन व्यवस्थेसाठी त्या काळामध्ये राज्याभिषेकाची नितांत गरज होती। पण जसे शिवाजीराजांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला, त्यांच्या मंत्रिमंडळातील ब्राह्मण मंत्री म्हणाले की आम्ही तुमच्या हाताखाली काम करणार नाही, शूद्राला राजा होण्याचा अधिकार नाही। परशुरामाने ही पृथ्वी 21 वेळा क्षत्रिय केली असल्यामुळे क्षत्रियच उरला नाही, ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ण उरलेले आहेत, त्यामुळे शूद्राला राजा होण्याचा अधिकार नाही असा युक्तिवाद केला। ज्या शिवाजीराजांनी मोगलशाही, आदिलशाही, पोर्तुगीज अशा अनेक सत्ताधीशांना नामोहरम करून स्वराज्य निर्माण केलं, ते राजकीय लढा होता, राजकीय स्वातंत्र्य होतं। पण केवळ राजकीय स्वातंत्र्य म्हणजे सर्वस्व नव्हे, सार्वजनिक स्वातंत्र्य नव्हे, सर्वव्यापी स्वातंत्र्य म्हणजे सांस्कृतिक स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, न्यायव्यवस्थेतलं स्वातंत्र्य, शैक्षणिक स्वातंत्र्य अशी स्वातंत्र्याची व्यापक व्याख्या आहे। शिवाजीराजांचा राजकीय संघर्ष मोगल आदिलशाहीच्या विरुद्ध होता, पण धार्मिक संघर्ष या देशातल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरुद्ध शिवाजीराजांचा होता आणि म्हणून त्यांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतल्याबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळातील ब्राह्मणांनी त्यांना विरोध केला। तरी देखील शिवाजीराजांच्या पदरी असणारे बाळाजी आवजी यांनी गागा भट्टाला निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला। त्यावेळेस महाराष्ट्रातील वैदिक परंपरेची धार्मिक स्थळं होती, एक पैठण, त्र्यंबकेश्वर, कोणी पौरोहित्य करण्यासाठी पुढे आला नाही। ज्या रामदासाचं उदात्तीकरण सातत्यानं प्रतिगामी शक्ती आपल्या देशामध्ये करत असतात, ब्राह्मणी परंपरा करत असते। रामदास जर का गुरु होता, तर छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला पुरोहितांचा लवाजमा घेऊन तो रायगडावर का पोचला नाही। या उलट तो कधी गुरु नव्हता, मार्गदर्शक नव्हता किंवा हितचिंतक नव्हता। त्यामुळे आणि आपल्याकडे सातत्यानं शिवाजीराजांची प्रतिमा हिंदुत्ववादासाठी, हिंदू राष्ट्रवादासाठी वापरली जाते। जे कोणी अशी प्रतिमा शिवाजीराजांची हिंदुत्ववादासाठी वापरतात त्यांना आमचा एक प्रश्न आहे, महाराज जर का हिंदू धर्मासाठी, हिंदुत्वासाठी लढत होते, तर मग त्यांच्या राज्याभिषेक करण्यासाठी पुढे का आला नाहीत।
त्यांनी सुरू केलेला शिवशक तुम्ही का बंद पाडला? त्यांच्या जयंतीचा घोळ का घालता? त्यांचं चारित्र्य हनन का करता? याही प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील. ती त्यांना माहिती आहेत, पण जाणीवपूर्वक द्यायची नाही ती. पण शिवाजीराजांच्या राज्याभिषेकासाठी बाळाजावजींनी केशव भट, भालचंद्र भट आणि सोमनाथ भट या तिघांना काशीला पाठवलं. गागाभट्ट पूर्वाश्रमीचा, पैठणचा, आणि तो वेदसंपन्न झालेला होता. वेदवाङ्मयामध्ये वैदिक परंपरेवरती त्यांनी प्रभुत्व मिळवलं होतं आणि ते काशीला होते. हे सगळे गेले. सोमनाथ भट, केशव भट आणि भालचंद्र भट गागाभट्टाला निमंत्रित करण्यासाठी. तर गागाभट्ट म्हणाले की सांप्रत युगामध्ये क्षत्रिय उरला नाही, ब्राह्मण आणि शूद्र 2 वर्ण आहेत आणि शूद्राला राज्याभिषेक होऊ शकत नाही, मी येऊ शकत नाही. गागाभट्टांना नकार दिला. हे तिघेजण परत आले. पण बाळाजावजींनी त्यानंतर निळो येसाजी नावाच्या आपल्या जवळच्या व्यक्तीला वाराणसीला, काशीला पाठवलं. आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजीराजांच्या भोसले कुळाचं मूळ उदयपूरच्या सिसोद्या घराण्याचे आहे असा युक्तिवाद करण्यात आला असं सांगितलं जातं. आणि मग गागाभट्ट तयार झाला. शरद पाटील नावाचे जागतिक कीर्तीचे प्राच्यविद्या पंडित असं म्हणतात की जर का ब्राह्मणी धर्म असा म्हणत असेल की परशुरामाने ही पृथ्वी निक्षत्रिय केली असल्यामुळे ब्राह्मण आणि शूद्र 2च वर्ण उरलेले आहेत आणि त्यामुळे शिवाजीराजाला राज्याभिषेक होऊ शकत नाही, ब्राह्मण आणि शूद्र 2च वर्ण उरलेले आहेत असं जर का ब्राह्मणी धर्म पुकारा करत असेल तर मग राजपूत तरी कसे काय क्षत्रिय उरतात? एकतर राजपूत ब्राह्मण असले पाहिजेत किंवा शूद्र. ते ज्या अर्थी ब्राह्मण नाहीत त्या अर्थी ते शूद्र आहेत. मग शूद्र राजपुतांशी त्या काळातील शिवाजी महाराज असतील किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील काही लोक असतील ते कसं काय संबंध जोडू शकतात? तर कदापि शक्य नाही. मुळात प्राच्यविद्या पंडित शरद पाटील म्हणतात शिवाजीराजांच्या भोसले कुळाचं मूळ उदयपूरच्या सिसोद्या घराण्यामध्ये शोधण्यापेक्षा वेरूळची पुष्करणी कोणत्या गणाची होती त्याचं उत्खनन केलं पाहिजे. शरद पाटील म्हणतात की आपल्या देशामध्ये गणसंस्कृतीच्या काळामध्ये कुळाचं एक चिन्ह असायचं, कुलचिन्ह, टोटेम. आणि जे महास्नानगृह म्हटलं जातं मोहनजोदडो या ठिकाणी सापडलेलं आहे ते काय नुसतं स्विमिंग पूल नाही तर वैदिक अनार्यांची एक परंपरा होती की त्या गणाचं सदस्य होण्यासाठी त्या पुष्करणीमध्ये उपनीत व्हावं लागायचं आणि तो स्नान करण्याचा विधी असायचा. तो विधी अब्राह्मणी होता आणि म्हणून प्रत्येक कुलाचं काहीतरी चिन्ह असायचं. शिवाजीराजांच्या भोसले कुळाचं मूळ शोधायचं असेल तर वेरूळ या ठिकाणी सुद्धा पुष्करणी आहे. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी त्याचा जीर्णोद्धार केला त्या पुष्करणीचा. ती पुष्करणी आहे, तिथं उत्खनन करा म्हणतात शरद पाटील आणि तिथलं कुलचिन्ह शोधून काढा. म्हणून भोसले कुळाचं मूळ उदयपूरच्या सिसोद्या घराण्यात नाही तर शिवाजीराजांचं मूळ हे महाराष्ट्रातील इथल्या भूमिपुत्रात आहे, इथल्या कष्टकरी कामकरी शेतकरी वर्गात आहे. त्यामुळे आपल्याकडे अनेक घराण्यामध्ये आमचं मूळ राजपूतांशी आहे. राजपूतांना कमी नाही लेखायचं, कोणालाच कमी लेखू नये. मानव हीच एक प्रजाती आहे, माणसात भेद नाहीत. बुद्ध देखील म्हणाले, शरद पाटील नेहमी सांगायचे, बुद्ध म्हणाले प्राण्यात जातेत, पक्षात जातेत, वनस्पती जाती मला दाखवा. मानव हीच एक जात आहे, माणसात जाती नाहीत. इथून तिथून सर्व माणसं समान आहेत. तर राजपूतांना देखील आपल्याला कमी लेखायचं नाही. पण आपल्याकडे जो काही अहमगंड आलेला आहे, अहंकार, सरंजामी वृत्ती की आमचं मूळ राजस्थानमधल्या राजपुतामध्ये आहे, शरद पाटील म्हणतात हा जो पायंडा किंवा ही जो युक्तिवाद केला जातो कशासाठी तर इथं कुणबी मराठा बहुजन समाजामध्ये फूट पाडणं, एकमेकाला कमी लेखणं ही मानसिकता या पाठीमागची. आणि म्हणून शिवाजी महाराज हे काय उदयपूरच्या सिसोद्या घराण्यातले नव्हते, भोसले कुळ मूळचं इथलंच आहे असं शरद पाटील नावाचे जागतिक कीर्तीचे प्राच्यविद्या पंडित इंडॉलॉजिस्ट सांगतात. आणि मग शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला गागाभट्ट तयार झाले, आले. सुरुवातीला ब्राह्मण मंत्र्यांनी विरोध केला. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात सरड्यासारखा गागाभट्टाने रंग बदलला. पुन्हा तो राज्याभिषेकाला तयार झाला. 6 जून 1674चा राज्याभिषेक म्हणजे शिवाजीराजांचा छळ होता. व्रात्यास्तोमसारखे विधी करायला लावले.
पण ते जे पंडित मंत्र म्हणत होते त्या मंत्राचा अर्थ शिवाजीराजांना कसा कळाला? कोण विद्वान संस्कृत पंडित छत्रपती शिवाजीराजांच्याकडे होता? जसं की वेदोक्त प्रकरणाच्या प्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना वेदोक्तच्या ऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणणारा नारायण भटजी आणि त्याची कावा लक्षात आला तो राजाराम शास्त्री भागवतांच्या. राजाराम शास्त्री भागवत हे प्रगमनशील विचारांचे होते. त्यांनी निदर्शनास आणून दिलं की नारायण भटजी हा काय वेदोक्त मंत्र पठण करत नाही तर पुराणोक्त मंत्र म्हणतो. आणि मग निदर्शनास आणून दिल्यानंतर शाहू महाराजांनी त्या नारायण भटजीला जाब विचारल्यानंतर त्याची हकालपट्टी केली. ते देशामध्ये गाजलेलं वेदोक्त प्रकरण आहे. शाहू महाराजांकडे राजाराम शास्त्री भागवत नावाचा पंडित होता. तसं शिवरायांच्याकडे त्या राज्याभिषेकाचे जे विधी झाले त्या विधीच्या प्रसंगी छत्रपती शिवाजीराजांचा अवमान करणारे मंत्र किंवा विधी झाले सांगणारा कोण महापंडित होता? शरद पाटील म्हणतात त्या महापंडिताचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. 17 वर्षे वय आहे. संस्कृतवरती प्रभुत्व, हिंदीवरती प्रभुत्व, इंग्रजीवरती प्रभुत्व. बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला आहे संस्कृत. पण प्राच्य विद्या पंडित शरद पाटील म्हणतात आताचा बुधभूषण हा प्रक्षिप्त आहे, मूळ बुधभूषण नाही. संभाजीराजांचा मूळ बुधभूषण भांडारकर संस्थेने दाखवावा. आताचा बुधभूषण हे ब्राह्मणी चोपडा आहे असं शरद पाटील यांचं मत आहे. शरद पाटील संस्कृत पंडित होते. धर्मशास्त्राचा अभ्यास होता. शरद पाटलाच्या मतानुसार शाक्त संभाजी, प्रगमनशील संभाजी, समतावादी संभाजी हे ब्राह्मणी धर्मग्रंथातील वैदिक परंपरेतील श्लोक जसेच्या तसे वापरूच शकत नाही असं शरद पाटलांचा युक्तिवाद आहे. आणि तो अगदी तथ्याला धरून आहे. म्हणजे आताचा बुद्धभूषण प्रक्षिप्त आहे, मोडतोड केलेली आहे. मूळ बुद्धभूषण भांडारकर संस्थेने दाखवावा तो त्यांच्याकडे आहे. शरद पाटील म्हणतात की संभाजी राजासारखा शूर, पराक्रमी, बुद्धिमान महापंडित आपल्या देशात झाला नाही असं ॲबेकरेला कोट करून शरद पाटील सांगतात. संभाजीराजांनी हा सगळ्या पहिल्या राज्याभिषेकाचा अन्वयार्थ छत्रपती शिवाजीराजांना सांगितला. आणि मग दुसरा राज्याभिषेक 24 सप्टेंबर 1674ला छत्रपती शिवाजीराजांनी केला. तो संभाजीराजांच्या सल्ल्यावरून केला असं शरद पाटलांचं मत आहे. 17 वर्षे वयाचे संभाजीराजे आपल्या वडिलांना धार्मिक सल्ला देण्या इतपत ते परिपक्व होते. पिता पुत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव नव्हता. एकमेकाबद्दल आदर होता. या उलट संभाजीराजांची अवहेलना, संभाजीराजांचा अवमान करणाऱ्या ब्राह्मण मंत्र्याला शिवाजीराजांनी खडसावलं होतं. शिवाजीराजां काय म्हणाले शरद पाटील? शिवभारतकार परमानंदाला उद्धृत करून सांगतात की रायगडावरती कली माजले, मयुरादी कुमंत्री असं स्पष्ट उद्गार परमानंदांनी काढलेले आहेत. आणि ते परमानंदाचे उद्गार शरद पाटलांनी कोट केलेले आहेत, उद्धृत केलेले आहेत. राज्याभिषेक झाला. दुसरा शाक्त राज्याभिषेक, अवैदिक परंपरेतला राज्याभिषेक. ब्राह्मणी पौरोहित्य नाकारलं, समतावादाकडे घेऊन जाणार राज्याभिषेक. शिवाजीराजांचा आणि हिंदुत्वाचा संबंध अलीकडच्या काळामध्ये काही मंडळी जोडतात. शिवराज्याभिषेक दिनाला हिंदू साम्राज्य दिन असा देखील अपप्रचार केला जातो. हिंदू राष्ट्रवीर, हिंदू धर्मरक्षक. मुळात 17व्या शतकामध्ये हिंदुत्व, हिंदू साम्राज्य, हिंदू राष्ट्र संकल्पना नव्हती. राष्ट्रवाद ही संकल्पना आधुनिक आहे. औद्योगिक क्रांतीनंतर कॉलोनीज आल्या म्हणजे वसाहतवाद आला आणि वसाहतवाद नंतर राष्ट्रवाद आलेला आहे. म्हणजे 20व्या शतकातील संकल्पना 17व्या शतकातील छत्रपती शिवाजीराजावरती लादणं अनैतिहासिक आहे, चुकीचं आहे, इतिहासाची मोडतोड आहे. आणि समकालीन साधनामध्ये कागदपत्रामध्ये जे उल्लेख येतात, सभासद कृष्णाजी आनंद सभासद हा शिवाजीराजांच्या दरबारामध्ये सदस्य होता. तो लिहितो मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही असा आनंद होतो सभासदाला. आणि तो म्हणतो की मराठा पातशाह झाला, हिंदू पातशाह म्हणत नाही, हिंदू धर्मरक्षक असा उल्लेख नाही, मराठा पातशाह झाला. छत्रपती राजाराम महाराज देखील मराठा सरदारांना पाठवलेल्या पत्रामध्ये म्हणतात, हे मराठे राज्य, तुम्ही आम्ही मराठे
लोकांनी इनामासी खता न करिता मराठा धर्माची दुरे धरून स्वामी कार्य करावं. हे मराठा राज्य आपण सगळ्या मराठा लोकांनी मराठा धर्माचा अभिमान बाळगावा असं छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्रात आहे. आणि मराठा ही संकल्पना मध्ययुगीन काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये व्यापक संकल्पना होती. मराठा ही संकल्पना जातीवाचक नाही. मराठा ही संकल्पना समूहवाचक आहे, व्यापक आहे. स्वराज्यासाठी लढणारे मावळे म्हणजे मराठा. मराठा ही जातीवाचक नाही, व्यापक आहे, समूहवाचक आहे. 18 पगड जाती 12 बलुतेदारांना मराठा अशी संकल्पना त्या काळामध्ये वापरलेली आहे. मराठ्यांनी किल्ला जिंकला, मराठे आले म्हणजे 18 पगड जाती 12 बलुतेदार आहेत. म्हणून शिवाजीराजांचा उल्लेख सभासद करतो मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. त्यामुळे जे कोणी मेंदळे असतील हे तर पूर्वी तोंडावर आपटलेले आहेत. गबा मेंदळे हे तोंडावर एकदा आपटलेले आहेत दादोजी कोंडदेवचे समर्थन करताना. ते खूप मोठे महापंडित महाविद्वान आहे म्हणतात ना. दादोजी कोंडदेवचा पुरावा देऊ शकले नाही तर वर सांगत होते दादोजी कोंडदेव गुरु होते, त्यांना पुरावा मागितला, दिला नाही पुरावा. म्हणजे असे अत्यंत जातीवादी विकृत लोक इतिहासकार म्हणून आपल्या देशामध्ये मिरवतात. हे अत्यंत लांछनास्पद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की छत्रपती शिवाजीराजांच्या काळामध्ये हिंदू मुस्लिम असा धार्मिक संघर्ष नव्हता. तो राजकीय संघर्ष होता. तो जर धार्मिक संघर्ष असता तर सगळे हिंदू शिवरायांकडे पाहिजे होते जे मराठी आहेत ते, आणि सगळे मुस्लिम मोगल आदिलशाकडे हवे होते. पण तसं नाही. अनेक मराठा सरदार मोगलांकडे होते, निजामाकडे होते, आदिलशाकडे होते. तसंच अनेक मुस्लिम देखील छत्रपती शिवाजीराजांच्या सोबत होते. शरद पाटील म्हणतात संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले म्हणून त्यांचा प्राण वाचला, अन्यथा त्याच वेळेस ब्राह्मण मंत्र्यांनी संभाजीराजाला ठार मारलं असतं. दिलेरखान आणि संभाजीराजांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते, मैत्रीचे संबंध होते. दिलेरखानाचा एक भाऊ संभाजीराजांचा जिवलग सहकारी होता. यावरून काय स्पष्ट होतं की त्या काळात ती लढाई राजकीय होती, धार्मिक नव्हती. पण आज हिंदू मुसलमान दंगल घडवण्यासाठी छत्रपती शिवाजीराजांच्या इतिहासाची मोडतोड केली जाते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी राज्याभिषेक केला. राज्याभिषेकानंतर राज्य व्यवहार कोशाची निर्मिती केली. शिवशक सुरू केला. जो शिवशक म्हणजे नवीन शक कॅलेंडर 1674 पासून महाराजांनी सुरू केलं. जसं इस्लामचं हिजरी कालगणना आहे, ग्रेगरियन कालगणना जगात आहे, विक्रम संवत्सर शालिवान शक आहे, तसं शिवाजीराजांनी शिवशक सुरू केला. तो शिवशक पुढे पेशव्यांनी बंद पाडला. महाराज जर हिंदू धर्मासाठी लढत होते, पेशव्यांनी शिवरायांचा शिवशक का बंद केला आणि मुसलमानांचा फसले शक का सुरू केला, याचं उत्तर मेंदळे आणि त्यांच्या परिवाराने द्यायला हवं. तुम्ही त्या काळात मुस्लिमांचं लांगून चालन करत होता. शिवरायांचा पराभव व्हावा आणि मोगलांचा विजय व्हावा यासाठी 400 ब्राह्मणांनी कोटीचंडी यज्ञ केला होता. हे पण जरा मेंदळींनी सांगावं. कशासाठी केला यज्ञ, कोणाचा विजय व्हावा असं अपेक्षित होतं त्यांना, याचा आपण गांभीर्याने सर्वांनी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. शिवाजीराजांना राज्याभिषेकानंतर सार्वभौमत्वाचा अधिकार मिळाला, म्हणजे भूमीचा स्वामी, सर्वाधिकार. तह करणं, करार करणं, परराष्ट्रीय धोरण ठरवताना स्वयं निर्णय घेण्याचा अधिकार राज्याभिषेकाने मिळाला. गुन्हेगार कुठल्या जाती धर्माचा असला तर त्याला शिक्षा करण्याचा अधिकार छत्रपती शिवाजीराजांना मिळाला. ऐतिहासिक घटना आहे, क्रांतिकारक घटना आहे भारताच्या इतिहासातील. कारण शतकानुशतके राज्याभिषेक करता येत नव्हता. म्हणजे शिवाजीराजांनी धर्मव्यवस्था नाकारली, वैदिक धर्मव्यवस्थेवरती कडाडून हल्ला केला, ब्राह्मणी धर्मव्यवस्था पायदळी तुडवली आणि इथल्या कष्टकरी श्रमकरी शेतकऱ्यांना हक्काधिकार मिळवून देण्याचं काम छत्रपती शिवाजीराजांनी केलं. म्हणून राज्याभिषेक दिन हा स्वातंत्र्य दिन आहे, तो हिंदू साम्राज्य दिन नाही. हिंदुत्व आलं की वर्णाश्रम धर्मव्यवस्था आली आणि कोणीतरी मग शूद्र आहे, कोणीतरी अतिशूद्र आहे, मग महिला आउटकास्ट आहेत, बाबासाहेबांच्या भाषेत सांगायचं म्हणजे. याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. शिवाजीराजांचा खरा संघर्ष कोणाविरुद्ध आहे, शिवाजीराजांचं खरं मोठेपण कशात आहे. शरद पाटील म्हणतात शिवाजी संभाजीचं खरं मोठेपण त्यांच्या जात्यंतक समतावादी शाक्त होतात्म्यात आहे. त्यांनी
हौतात्म्य पत्करलं, पण खाजगी आणि सार्वजनिक जीवनात शिवाजीराजे संभाजीराजांनी कधी भेदभाव बाळगला नाही. हा मराठा आहे, तो या धर्माचा आहे, तो त्या जातीचा आहे, असा भेदभाव छत्रपती शिवाजीराजांच्या राज्यात नव्हता. आपण सर्वजण एक आहोत ही भूमिका छत्रपती शिवाजीराजांची होती. समतावादी शिवाजी महाराज, समतावादी संभाजीराजे, बुद्धिप्रामाण्यवादी शिवाजीराजे, बुद्धिप्रामाण्यवादी संभाजीराजे, महिलांचा आदर सन्मान करणारे शिवाजीराजे संभाजीराजे ही प्रतिमा प्राच्य विद्या पंडित शरद पाटील यांनी आपल्याकडे आणलेले आहे. शरद पाटील हे महान इंडॉलॉजिस्ट होते. अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. तसंच त्यांनी शिवाजी महाराजावर, त्यांनी संभाजीराजावरती देखील अत्यंत महत्त्वाचं लेखन केलेलं आहे आणि त्या अन्वयार्थाची आज आपल्या देशाला नितांत गरज आहे. म्हणजे शिवाजीराजे संभाजीराजे यांचा संघर्ष त्या काळामध्ये राजकीय होता. मोगल अधिकार छत्रपती शिवाजीराजांनी 6 जूनला आणि त्यानंतर 24 सप्टेंबर 1674ला छत्रपती शिवाजीराजांनी मिळवला. अशा समतावादी शिवाजीराजे संभाजीराजाला विनम्र अभिवादन. आमचे मित्र अभिषेक देशमाने यांचे देखील मी आभार मानतो, अभिनंदन करतो. आपल्या पेजवरती राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आभार आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.